नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अद्वैत असली शक्कल लढवत आहे. कलासोबत त्याला वेळ घालवायचा आहे. एवढंच काय तर अद्वैतने त्याच्या मनामध्ये कलाविषयीचं असलेलं जे प्रेम आहे ते व्यक्त केलेलं आहे. अद्वैतने स्पष्टपणे कलाला सांगितलेलं आहे की मला तुझ्याशिवाय मला करमत नाहीये, मला तुझ्यासोबत राहायचं आहे, हे अद्वैतने बोलून दाखवलेलं आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं अद्वैतने बोलून दाखवलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या दोघांचा जो रोमांस आहे, ते दोघंजण एकमेकांसोबत जो वेळ घालवतात त्यामुळं वाट लागलेली आहे ती म्हणजे रोहिणीची आणि सरोजची. त्याचबरोबर सरोजने सुद्धा रोहिणीला तिच्या केबिन बाहेर काढलेलं आहे. तू चालती हो इथून असं सांगितलेलं आहे, कारण तुझं काम झालेलं आहे, पुन्हा इथे येऊ नकोस असा तिचा सांगण्याचा उद्देश असतो. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, कलासोबत वेळ घालवण्यासाठी अद्वैत कोणकोणत्या आयडिया करतोय हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर अद्वैत आणि कला दोघंही निघालेले असतात आणि मग गाडीमध्ये बसल्यानंतर अद्वैतच्या लक्षात येतं कलाने सीट बेल्ट लावलेला नाही. अद्वैत म्हणतो की तो सीट बेल्ट आहे ना, तो लावायचा असतो. गाडीत बसलं की कला म्हणते 2 मिनिटाची राहिले डिस्टन्स, तेवढ्यासाठी अद्वैत म्हणतो नाही आणि उतरायचं नाही गाडीतून मी सांगितल्याशिवाय. अद्वैतचे जे हे रूल्स अँड रेग्युलेशन असतात त्यामुळं कला मात्र पाहतच राहते. कलाला धक्का बसलेला असतो की नक्की काय करायचं आहे हा प्रश्न कलाच्या पुढे असतो. आणि कला म्हणते की काय चांदेकर हे. इकडे संगीताला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि संगीता मात्र खुश होत असते. ती म्हणते की मी आता आबाजींना फोन करते. आबांना फोन आलेला असतो. आबा इकडे तिकडे आजूबाजूला कोण आहे का पाहतात आणि आबा फोन उचलतात, कारण आबा आणि संगीता यांची एक टीम आहे अद्वैत कलाला एकत्र आणण्यासाठी. मग संगीता कॉल करते आणि बोलू लागते. संगीता म्हणत असते की आबाजी मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत संगीता बोलायला सुरुवात करते. तर आबा म्हणत असतात की काय झालं. तेव्हा संगीता सांगते की जावई बापू आज आले होते, मला ना एवढं टेन्शन आलं होतं ना, मला सुरुवातीला ना कळलंच नाहीये की काय होतं हे सगळं. आणि मग वकिलाला घेऊन आले होते आणि ते म्हणत होते की आतापर्यंत मी खूप समजून घेतलेलं आहे, आता मी समजून घेणार नाही, हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं होतं. आणि त्याचबरोबर आबाजी तुम्हाला सांगायचं झालं तर जावई बापू हे सगळं बोलत होते असं आबांना सांगितल्यानंतर आबांनाही खूप आनंद झालेला असतो. फायनली अद्वैत हा कलाला ऑफिसमध्ये घेऊन गेलेला आहे. 3 महिन्याचा नोटीस पिरियड संपल्याशिवाय तुम्ही जॉब सोडू शकत नाही, हे सगळं बोलणं झालेलं असतं. आणि इकडे आबांना खूप आनंद होतो. अद्वैत कलाला हाताला धरून ऑफिसमध्ये घेऊन येत असतो. तिला सांगत असतो की फायनली मी जिंकलो आहे. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. ऑफिसमधला सगळा स्टाफ त्यांच्या दोघांकडे पाहत असतो आणि अद्वैत कलाला हाताला धरून घेऊन येत आहे हे पाहून सरोज आणि रोहिणी म्हणू लागते की सरोज वहिनी हे काय आहे, हे काय बघतोय आपण असं ती बोलत असते. तेव्हा सरोज म्हणत असते हो माझ्याही डोळ्यांना तेच दिसतंय. तेव्हा रोहिणी म्हणत असते की अद्वैतचं वागणं वरचेवर बदलत चाललेलं आहे, सरोज वहिनी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की हो मला दिसतंय ते. अद्वैत मात्र कोणाचा कसलाच विचार करत नाही आणि डायरेक्टली कलाला घेऊन आलेला आहे. कलाला हाताला पकडलेला आहे आणि तो केबिनकडे घेऊन चाललेला असतो. सगळा स्टाफ पाहत असतो. कला मात्र त्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण ते मात्र काही तिला पॉसिबल होत नसतं, कारण काहीही झालं तरीही अद्वैतने तिचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तो सोडायला तयार नसतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैत कलाचा जो डेस्क असतो तिथे कलाला घेऊन येतो आणि तिथे बसायला सांगतो. त्यानंतर बाकीचा स्टाफ सगळा पाहत असतो. कला म्हणत असते की बस हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर हे सगळं चालू झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की रोहिणी आणि सरोज म्हणत असते की आता मी तुला प्लॅन सांगते आणि त्या पद्धतीने हे सगळं घडत आहे. मग रोहिणीला ती गोष्ट सांगत असते आणि रोहिणी म्हणत असते की काय ही प्लॅन सांगणार आणि हिच्या प्लॅननुसार मी वागायचं आहे. नाही अजिबात मला जमणार नाही, हिच्या प्लॅननुसार मी अजिबात वागणार नाही. ही कोण आहे मला सांगणारी, ही माझ्यावर ऑर्डर सोडणार आहे, अजिबात नाही ऐकणार मी हिचं असं रोहिणीचं चाललेलं असतं. रोहिणीला मात्र राग येत असतो. रोहिणीला ही गोष्ट पटत नसते. मी हिचं काय ऐकू, माझे प्लॅन तयार असतात, मी हिचं ऐकायची काहीच गरज नाही असं रोहिणीचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सोहम आता खाली आलेला असतो आणि सोहम आल्यानंतर मात्र एक गोष्ट पाहायला मिळते की सोहम तिथं आलेला असतो. त्याच्या पाठोपाठ अनामिकाही तिथं असते आणि अनामिका सगळ्यांना प्लेट वाढायला घेते. नाश्त्याची तयारी जोरदार सुरू झालेली असते
आणि मग सोहम मात्र ते सगळं करत तिथं उभा असतो. अनामिका म्हणते की अरे सोहम सोहम म्हणतो की मी बाहेर निघाले. तेव्हा सोहम म्हणतो की आत्ता रूममधून बाहेर आलाय आणि आता लगेच बाहेर निघालाय. नक्की काय म्हणायचंय का तुला? नक्की काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा आधी ते रजनी असते. रजनी त्या दोघांकडेही पाहत असते. रजनीला मात्र धक्का बसलेला असतो. सोहम म्हणतो की मला जायचंय, माझं काम आहे. अनामिका म्हणते बाद झालं. काय चाललंय तुझं? लग्न झाल्यापासून मी पाहते तुझ्यामध्ये, तुझ्या वागण्यामध्ये जो बदल आहे तो वेगळाच झालेला आहे. हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. सोहम तिथून निघून जातो. अनामिका रागाने वरती रूममध्ये जाते आणि त्यांच्या दोघांचं हे सगळं जे काही बॉन्डिंग आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर इकडे रजनीच्याही लक्षात येतं की ह्या दोघांमध्ये काहीतरी वाद होत आहे. इकडे कला ऑफिसमध्ये आलेली असते. ती तिच्या डेस्कवर बसून काम करत असते. अद्वैतने सांगितलेलं असतं आणि मग त्यांचा जो पिऊन आहे तो कलाला बोलवायला येतो. कलाला म्हणू लागतो की कलाला म्हणू लागतो की मॅडम तुम्हाला अद्वैत साहेबांनी आतमध्ये बोलवलेलं आहे. कला म्हणत असते की मला कशाला आत बोलवलेलं आहे? हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला जी आहे ती म्हणते की नाही. मग अद्वैत स्वतः तिथे येतो. कलाला म्हणत असतो की चल आतमध्ये चल, मला तुझ्याशी काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. परंतु कला मात्र यायला तयार नसते. अद्वैत तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण कलाला मात्र त्या गोष्टी ऐकायच्याच नसतात. कलाचं असं चाललेलं असतं की नाही, मला यायचंच नाही आहे आतमध्ये, असं तिचं बोलणं असतं. त्याचबरोबर अद्वैत स्वतः येतो आणि तो म्हणत असतो की खरे तुला ऐकायला येतंय का तुला समजणारच नाही आहेत गोष्टी? कितीही मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुला ऐकूनच घ्यायचं नाही. हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की मी माझं काम करते, माझ्यावर जबरदस्ती करायची नाही. मी काम करण्यासाठी आलेले आहे आणि तुमच्या ऑफिसमध्ये सगळ्या एम्प्लॉईला तुम्ही अशीच ट्रीटमेंट देता का? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की सगळे एम्प्लॉई आहेत ना ते नम्र आहेत, ते तुझ्यासारखे उद्धट नाही आहेत, ते माझ्याशी उद्धटपणे अजिबात बोलत नाहीत, तूच उद्धटपणे माझ्याशी बोलत असते. हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे कला मात्र वैतागलेली असते. कला म्हणत असते की बास, काय चाललंय यांचं? हे सगळं काय चाललेलं आहे? हा चांदेकर असं का वागतोय वेड्यासारखं? हे कलाचं बोलणं सुरू झालेलं असतं. परंतु अद्वैत जो आहे तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण कला ऐकायलाच तयार नसते. कलाचं एवढं सुरू आहे की नाही, मी अजिबात ऐकणार नाही. हा हट्ट कलाचा चालू असतो आणि कला अद्वैतला अजिबात ऐकत नाही. हे लक्षात आल्यानंतर अद्वैत म्हणतो की आता मीही अद्वैत चांदेकर आहे, तुला केबिनमध्ये कसं यायला होतं ना ते बघ. असं म्हणत अद्वैतने आता विडा उचललेला असतो की कारण त्याला कलासोबत वेळ घालवायचा आहे, म्हणून तर त्याने एवढं सगळं केलेलं आहे. तिला घरी चल म्हणतो तर ती घरी येत नाही, म्हणून त्याने ऑफिसमध्ये तिला बोलवण्याचा प्लॅन केलेला असतो. त्यासाठी लिगल नोटीस तिला दाखवलेली असते. आता रोहिणी आलेली असते. रोहिणी म्हणत असते की एवढा स्टाफ ऑफिसमध्ये असताना हा अद्वैत कॉफी काय बनवतोय? तेव्हा अद्वैत कॉफी बनवतो आणि कलासाठी ती कॉफी घेऊन येतो. आता कलासाठी अद्वैतने कॉफी आणलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे कलाला धक्का बसतो. कला म्हणते मला नकोय कॉफी. तेव्हा अद्वैत म्हणतो की कसं आहे, अशा झोपा काढण्यापेक्षा ना कॉफी पिऊन काम केलेलं कधीही चांगलं असतं. कला म्हणत असते पण मला गरज नाही आहे, मला असल्या सवयी नाही आहेत, मी माझं काम व्यवस्थित करते. अद्वैत म्हणतो की तू झोपते इथं, झोपा काढायला येत नाही आहेस तू, इथे काम करायला येते आणि तू काम कर, तुझं काम तू व्यवस्थित करत नाही, असं अद्वैतचं कलाला म्हणणं असतं. तेव्हा कला म्हणत असते की मी माझं काम अगदी व्यवस्थित करत आहे, त्याच्यामुळं मला त्रास देऊ नकोस इथे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय नक्की तुझं हे सगळं? तेव्हा कला ऐकायलाच तयार नसते. अद्वैतने ती कॉफीचा जो मग आहे तिथे ठेवलेला असतो आणि कलाला म्हणत असतो की मी जे काय सांगतोय ते एकदा ऐकून घे शांतपणे, असं तो बोलत असतो. आणि त्यानंतर पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैत त्याच्या परीने प्रयत्न करत असतो, पण यांना मात्र ह्या गोष्टी ऐकायच्याच नसतात. असं यांचं वागणं चाललेलं असतं. तेव्हा सरोज तिच्या केबिनमध्ये असते. आता त्रास होत असतो तो या रोहिणीला आणि रोहिणी जी आहे ती सरोजकडे येते आणि सरोजला म्हणू लागते की सरोज वहिनी काय ठरवलेस तू? तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी मी तुला सांगितलंय ना, मी तुला प्लॅन सांगणार आहे, त्या पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, असं ती सांगत असते. परंतु रोहिणीला मात्र अतिघाई झालेली असते. रोहिणी म्हणत असते की नाही, ही सांगणार आणि त्या पद्धतीने प्लॅन अजिबात वर्कआउट होणार नाही, माझा प्लॅन जो आहे तो मीच वर्कआउट करणार आहे, हे सगळं ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे सोहम आहे तो आलेला असतो. सोहम म्हणत असतो की ही कला इथे का आली आहे? माझं अजून काम झालेलं नाही आहे, हा अद्वैतकडून मला माझं काम करून घ्यायचं आहे. ही जर कला आली तर मग माझं सगळं अवघड होणार आहे, कारण त्याला अद्वैत एकटा असताना गुपचूप त्याच्याकडून काम करून घ्यायचं असतं, म्हणजे अद्वैतला वेड्यात काढायचं. पण कला जर त्याच्यासोबत असेल तर मात्र
इथे तो अद्वैतकडून काहीच करून घेऊ शकत नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच तो म्हणू लागतो. इकडे तो पाहतो तर अद्वैत जो आहे तो कलाच्या पायाशी बसलेला असतो आणि त्या पेन्सिल्स पडलेल्या असतात, त्या पेन्सिल सगळ्या उचलत असतो आणि राहुल त्या दोघांना पाहतो. ऑफिसमधला बाकीचा स्टाफही तिथे येत असतो, त्यांच्याकडे पाहत असतो, परंतु अद्वैत मात्र शांतपणे त्याचं कामच करत असतो. त्याला मात्र कोणी येते कोणी जाते या कोणत्याच गोष्टीशी देणं घेणं नसतं, हे त्याचं वागणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं राहुल म्हणत असतो की नक्की काय करू. तेवढ्यात एक तिथे येते आणि ती विचारू लागते की ते जे ज्वेलर्स आहेत त्यांनी आपल्याला कोलॅबरेशनसाठी विचारलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, ते आपले कॉम्पिटिटर आहेत, त्यामुळं त्यांच्याशी कोलॅबरेशन आपण करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणत अद्वैत तिला जायला सांगतो आणि तो पुन्हा उठून उभा राहतो आणि पुन्हा खाली बसतो आणि त्याचं काम जे आहे तो सुरू करतो. म्हणजे त्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे कलाला केबिनमध्ये घेऊन जायचं आहे. मग सगळ्या पेन्सिल्स आहेत त्या उचलल्या जातात आणि अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, पण तेव्हा मात्र हा जो राहुल आहे तो म्हणू लागतो की अरे मला बेस्ट आयडिया दिलीस, फायनली आता मी ह्या पद्धतीने कसं वर्कआउट करतोय ते बघ. हे सगळं त्याचं चाललेलं असतं आणि मग त्याने आता ऑफिसमध्ये घोळ घालायचा विचार करत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा रोहिणी आता बाहेर आलेली असते आणि रोहिणी म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही, आता मला जे करायचं आहे ते मी करणार आहे आणि ते अगदी माझ्या पद्धतीनं मी करणार आहे, हे रोहिणीचं बोलणं चाललेलं असतं आणि रोहिणी मात्र त्यासाठीच प्रयत्न करत असते. इकडे कलाने डिझाईन बनवलेले असतात, तिथे कॉफीचा मग असतो आणि रोहिणी तिकडे येते आणि तो जो मग आहे तो टेबलवर घेऊन लोटून देते आणि तो जो त्यातली जी कॉफी आहे ती अख्ख्या कला काम करत असलेल्या टेबलवरती सांडलेली असते. आणि त्याचबरोबर तेव्हा कला मात्र म्हणते की हे काय झालंय. तेव्हा रोहिणीची वेगळीच नाटकं सुरू असतात, माझ्या हाताला भाजले, माझ्या हाताला भाजले, असं करत ती गोंधळ घालू लागते. तेव्हा अद्वैत आणि कला दोघंही पाहत असतात की हे सगळं काय घडतंय, म्हणजे कशासाठी हा गोंधळ झाला एवढा सगळा, हे त्याला कळतच नसतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे. आता कलाला प्रश्न पडलेला असतो, इतक्या साऱ्या डिझाईन्स, कारण अद्वैतने ऑलरेडी खूप मोठ्या फाईल्स दिलेले असतात. आता ते सगळं क्लीन करण्यासाठी कला तिथून उठते आणि निघालेली असते आणि जाताना बरोबर कलाचा पाय सटकतो. कलाचा पाय सटकला क्षणी ती घसरते आणि अद्वैत तिला सावरण्यासाठी धावत जातो. म्हणजे रोहिणीचा प्लॅन असतो की ह्या दोघांना वेगळं करायचं, पण नियती मात्र कला अद्वैतला कधीच वेगळं करणार नसते. नियती मात्र त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करत असते. कारण कला अद्वैतची जी जोडी आहे ती लाखात एक आहे आणि त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी सगळे प्रयत्न आबांनी तर चालू केलेलेच असतात, पण देवी आईच्या मनातही तेच असतं. आता सगळ्यांच्या समोर कला ही अद्वैतच्या मिठीत आलेली असते आणि त्याचबरोबर मिठीत आल्यानंतर कला मात्र अद्वैतकडे पाहू लागते. अद्वैतने तिला सावरलेलं असतं, ती पडणार असते आणि तिला मदत केलेली असते. कला अद्वैतकडे पाहते आणि अद्वैतला म्हणते की प्लीज. अद्वैत म्हणतो तूच पडायला लागलेली म्हणून मी तुला सावरलंय, बाकी काही संबंध नाही याच्याशी, असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा कला मात्र अद्वैतकडे पाहते आणि म्हणू लागते की हो. आणि मग अद्वैत म्हणतो की आता ह्या डिझाईनचं काय करणार आहेस. कला म्हणते की पूर्ण कराव्या लागणार आहेत, कारण ज्या सगळ्या डिझाईन होत्या त्याच्यावरती पाणी पडलेलं असतं, त्यामुळं कलाचं काम दुपटीनं वाढलेलं असतं. एकतर अद्वैतने ऑलरेडी तिला खूप सारं काम दिलेलं असतं आणि आता त्याच्यात भरीस भर म्हणून आता ह्या डिझाईन पुन्हा बनवाव्या लागणार असतात. तेव्हा कला स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा कला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळं झालंय, मी नको म्हणत असताना तू कॉफी मला आणून दिली म्हणून हे सगळं झालेलं आहे, मला कॉफी प्यायचीच नव्हती, मग तू मला कॉफी का दिलेली आहे, हे कला अद्वैतला विचारत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की बस, आणि असं म्हणत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा कला म्हणत असते की अद्वैत म्हणतोय की या कंपनीचा बॉस मी आहे, मी माझ्या केबिनमध्ये थांबायचं का इतरत्र थांबायचं हे सगळं मी ठरवेल, कारण काहीही झालं तरीही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आता अशा पद्धतीनं घडत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व चालू झालेलं असतं आणि अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की ह्या सर्व डिझाईन तुला पूर्ण करायच्या आहेत आणि त्याशिवाय तू जाऊ शकणार नाहीस, असं अद्वैतनं कलाला सांगितलेलं असतं. आणि कला मात्र अद्वैतकडे रागानेच पाहत असते. कलाला खूप राग आलेला असतो. कलाला ही गोष्टच पटलेली नसते की हे सगळं काय आहे, हा चांदेकर माझ्याशी अरेरावीपणे वागतोय. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की मी या कंपनीमध्ये बॉस आहे
आणि हे सगळं ऑफिस माझं आहे, त्यामुळे कुठे थांबायचं, काय करायचं हे माझी मी ठरवेल, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत हट्टाला पेटत असतो. तो म्हणत असतो की नाही, मी ऐकूनच नाही घेणार, असं अद्वैतचं म्हणणं आहे. तेव्हा कला मात्र जाम चिडलेली असते. अद्वैत म्हणत असतो की हा सगळा डेस्क खराब झालेला आहे, मी तुला किती वेळा सांगितलं होतं आतमध्ये माझ्या केबिनमध्ये चल आणि तिथे बसून काम कर, पण तुला मात्र ऐकायचंच नाहीये. आणि हे सगळं जेव्हा अद्वैत बोलत असतो तेव्हा कला म्हणत असते की हे सगळं जे झाले ना, हे तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तू आहेस. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहतात. कला मात्र जाम चिडलेली असते, तिला ही गोष्टच पटलेली नसते, तिला राग येत असतो. आणि कला म्हणत असते की नाही, हा जो चांदेकर आहे ना, तो प्रत्येक वेळेस मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तर इकडे घरी रजनी किचनमध्ये असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की तिथं आलेली असते ती म्हणजे अनामिका. अनामिका म्हणते की आई, मी काय मदत करू का? तेव्हा अनामिका म्हणते की अनामिकाला रजनी विचारते की तू काय करतेस? अगं कोशिंबीर राहिली बनवायची, तेवढी कोशिंबीर बनवते का? तेव्हा अनामिका म्हणते की हो चालेल. बिचारी रजनी दिवसभर एकटी राबत असते, पण कोणाला काहीच नाही वाटत. मग अनामिका जी आहे ती आता रजनीला मदत करण्यासाठी जाते. रजनी तिथे असते. रजनी सांगत आहे त्या पद्धतीनं अनामिका पुढची तयारी करत आहे. परंतु रजनी त्या क्षणी अनामिकाला एक प्रश्न विचारते आणि तिला म्हणू लागते की तुझ्यात आणि सोहममध्ये काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मला कळत नाही आहे. तेव्हा ती म्हणते की आई काय सांगू, जेव्हापासून लग्न झाले ना तेव्हापासून सोहम असा गप्प गप्प असतो. त्याच वेळी आबाही तिथे आलेले असतात, आबाही ते बोलणं ऐकत असतात. तेव्हा रजनी म्हणत असते की अगं सोहम कसं आहे माहिती आहे का, तो ना अबोल आहे, तो पटकन बोलत नाही. लहानपणापासून तो तसाच आहे, त्याला व्यक्त व्हायला ना वेळ लागतो. परंतु आत्ता काही गोष्टी अशा आहेत, त्यामुळं थोडं शांतपणेही घेणं गरजेचं आहे. प्रत्येक नातं वेगळं असतं, प्रत्येक नात्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पाहावं लागतं, हे ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आबा ऐकत असतात. आबा म्हणत असतात की म्हणजे माझ्या दुसऱ्या पिढीलाही हा त्रास सहन करावा लागत आहे. आणि त्याचबरोबर आता या दोघांचंही नातं असं होत असेल तर मला नक्की काहीतरी करावं लागणार आहे, हे सगळं चाललेलं असतं. इकडे कला मात्र डिझाईन करत असते. अद्वैत तिला बोलवण्याचा प्रयत्न करत असतो, प्रत्येक वेळेस तिला बोलणं पाठवत असतो, तिला बोलवत असतो, पण ती मात्र यायला तयार नसते. ती मात्र म्हणत असते की नाही, मी नाही येणार. तेव्हा त्यांच्यातला जो शिपाई असतो त्याला अद्वैत बोलवतो आणि त्याला सांगतो की मी काय सांगतोय ते ऐकून घे. काय करायचं माहिती आहे का, कला मॅडमकडे जायचं. तो म्हणतो जातो आणि बोलवतो. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी सांगितलेलं आहे डिझाईनचं काम करण्यासाठी अर्जंट ब्रीफ तयार करायचं आहे आणि त्यासाठी कला मॅडमना बोलवून आणायचं आहे. हे सांगितल्यानंतर तो म्हणतो की त्यानंतर ज्या क्षणी कला मॅडम आत येतील त्या क्षणी जायचं आणि दरवाजा बंद करून घ्यायचा. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे तो म्हणतो की चालेल, मस्त आयडिया आहे सर. आता अद्वैत केबिनमध्ये जातो. अद्वैत केबिनमध्ये गेलेला असतो आणि त्यानंतर कलाकडे तो शिपाई येतो आणि तिला सांगू लागतो की मॅडम तुम्हाला सरांनी अर्जंट ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे, पुढच्या कामाचे ब्रीफ तयार करायचं आहे. कला म्हणते की ठीक आहे. कलाच्या लक्षातच येत नाही की हा चांदेकर का बोलवतोय आणि कला मात्र आता जाते. अद्वैत मात्र वाट बघत असतो. कला म्हणते की ठीक आहे. कला आता केबिनमध्ये निघालेली असते. अद्वैतचा पुढचा प्लॅन असतो तो म्हणजे केबिन बाहेरून लॉक करायचे आहे आणि त्याचबरोबर अद्वैत आणि कला दोघंच केबिनमध्ये असणार आहेत. कारण अद्वैतने तिला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मला तुझ्याशिवाय राहवत नाही, सवय झाली आहे तुझी, असंही तो मला बोललेला असतो. पण कला ऐकायलाच तयार नसते. आता कलाचा जो हट्ट असतो तो अद्वैतला चांगलाच कळलेला असतो आणि त्यानंतर मात्र अद्वैत आता सांगतो त्या पद्धतीने तो जो शिपाई आहे त्याने बाहेरून केबिन लॉक केलेली असते आणि इकडे कला आणि अद्वैत आता केबिनमध्ये असतात. तोही अद्वैतला तिकडून ऑल द बेस्ट करून दाखवतो, म्हणजे तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण झालेलं आहे असं तो अद्वैतला खुणवतो. अद्वैतही त्याला म्हणतो की डन. कला अद्वैतकडे पाहत असते तर अद्वैत आता मेशी खाजवण्याचं नाटक करू लागतो आणि त्याच्या त्या नाटकातून कलाला काहीच कळत नाही. आणि त्याचबरोबर आता अद्वैत आणि कला दोघंच केबिनमध्ये असतात. अद्वैत आणि कला दोघंही बोलत असतात, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अद्वैत कलाला म्हणतो की कसं आहे, मी तुला याच्यासाठी बोलवलेलं आहे की जेव्हा आपण इथे एकत्र असू तेव्हा मात्र हे सगळं व्यवस्थित होईल. या पद्धतीनं अद्वैत बोलत असतो आणि कलाला समजवत असतो. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते आणि म्हणत असते नक्की करायचं आहे काय? तेव्हा अद्वैत सांगतो की हो, तेच तर सांगत आहे ना काय करायचं आहे ते. आणि मग अद्वैत जो आहे तो कलाला म्हणतो की चालेल. कला
तिथं बसलेली असते. ती म्हणत असते की मी बाहेर बसून काम करत होते ना, आणि ती केबिनच्या दरवाजाकडे निघालेली असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काम करायचंच आहे, काम करायला कुठं कोण तुला नाही म्हटलेलं आहे, असं तो बोलत आहे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की बोल काय करायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की ते डिझाईन कर, मला नवीन नवीन चेंजेस जे काही सुचतील ना ते मी तुला सांगेल, असं अद्वैतने सांगितलेलं असतं. तेव्हा कला ते डिझाईन करत असते. कला मात्र वैतागलेली असते, कारण आज काम पूर्ण झाल्याशिवाय तिला ऑफिसच्या बाहेर जायचं नाही असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. आता कला या सगळ्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करत असते, पण अद्वैत काही तिला केबिनच्या बाहेर जाऊ देत नाही. शेवटी अद्वैत म्हणतो मीही अद्वैत चांदेकर आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर, मी तुला दाखवून देतो की काय होऊ शकतं. कलाही अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैतला खूप छान वाटत असतं. फायनली कलाही त्याच्यासोबत आता केबिनमध्ये असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.